सकाळ सकाळ पैसे गेले. का रे, काय झालं? मामा लोक थांबले होते मागच्या चौकात, अडवली गाडी, फाडली पावती. काय बोलणार आपण? अरे मित्र, आता नियम जर तू तोडत असेल तर पावती करणारच ना ते तुझी. अरे कसले आलेत नियम? सामान्य माणसासाठी पावते आहेत फक्त, बाकी कोणासाठी नाही आहेत. अरे पण जर तू चुकून गाडीवरून पडला, तुझ्या डोक्याला लागलं, तर नुकसान त्यांचं आहे का तुझं आहे? आणि तुझ्याकडे पीयूसी नाहीये, हेल्मेट नाहीये, मग त्यांनी काय करायला पाहिजे होतं? बरं तू मला सांग, हे जे रस्त्यावर एवढे खड्डे झालेले आहेत सगळीकडं, या खड्ड्यांमुळे जर एखाद्याचा अपघात झाला तर सामान्य माणसाने काय करायला पाहिजे? आणि याची भरपाई म्हणून कुणाची पावती फाडायची आणि कितीची पावती फाडायची? आणि जर दुर्दैवाने या खड्ड्यांमुळे एखाद्याचा जीव गेला तर काय लावणार त्या जीवाची किंमत? अरे आता रस्ता म्हटल्यावर गाड्या जाणार येणार, एखाद दुसरा खड्डा होणारच तिथं. एखाद दुसरा खड्डा? अरे एखाद दुसरा रस्ता राहिला असेल ज्यावर खड्डे नाही आहेत. एकतर हे मुळातच खड्डे भरायला उशिरा येतात, त्यात पण आज खड्डा भरला तर 10 दिवसांनी परत तिथं दुसरा खड्डा झालेला असतो, परत डांबरीकरण, परत खड्डे, हे बघण्यातच आपलं आयुष्य चाललेलं आहे. असं कसं बोलतो तू? एवढं सगळं शहराचं सुशोभीकरण चालू आहे आणि तू म्हणतो की खड्डे वेळेवर भरत नाही. अरे सुशोभीकरण कसलं? आणि सांगितलं कुणी यांना करायला? फुटपाथ केलेत 20 फुटाचे आणि रस्ते उरलेत 10-15 फुटाचे, त्यात पण सायकल चालवणाऱ्यांसाठी वेगळा ट्रॅक, त्यात चुकून एखादा सायकलवाला जात असेल त्या ट्रॅकवरून. अरे मग स्मार्ट सिटी करण्यासाठी तर चाललंय नाही सगळं. अरे सिटी कसली स्मार्ट करताय? तुमचे इंजिनियर स्मार्ट करा आधी. ते फुटपाथ वाढून यांचं समाधान नाही झालं तर अजून बीआरटी आणि रस्त्याच्या मध्ये अजून लाईटचे खांब टाकलेले आहेत, अजून 2-3 फुटांनी रस्ता कमी झाला. हे सिटीला जेवढं स्मार्ट करायला जातात ना तेवढं ट्रॅफिक वाढत चाललेलं आहे. तू उगाच नावं ठेवतोय. अरे नगर रचना करताना हा सगळा विचार करूनच कामं करत असतील ना, की अंदाधुंद कारभार चालू असतो त्यांचा? काय विचार करून टाउन प्लॅनिंग करतात काय माहिती? बिल्डिंग तयार असते, लोक राहायला पण येतात तिथं, पण बिल्डिंगसाठीचा जो रस्ता आहे ना तो तयार नसतो. चिखलातनं आणि खड्ड्यातनं लोक गाड्या चालवत जात आहेत आणि तू म्हणतो स्मार्ट सिटी. तू बोलतो ते पटतंय मला, पण आता आपण सामान्य माणसं, आपण काय बोलणार आणि काय विचारणार त्यांना? मला सांग, हे नियम फक्त आपल्यासाठीच आहेत का? साहेब लोकांसाठी नियम नाही कुठले? नाही, त्यांच्यासाठी कसला आला नियम? त्यांच्यासाठी एकच नियम आहे, आपली पावती फाडायची.